नमस्कार. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 207 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटात 3 भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. श्रीलंकेतील उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या बॉम्बस्फोटात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती कोलंबोतील नॅशनल हॉस्पिटलने दिली आहे. लोकशिनी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी मृत भारतीयांची नावे आहेत, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विट करून दिली आहे. सध्या लोकांची करमणूक करणारे आणि राजकीय अस्तित्व शोधणारे राज ठाकरे हे 5 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसोबत जातील आणि निवडणूक लढवतील असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्यातील पहिल्या 2 टप्प्यातील 17 पैकी 13 लोकसभा जागा भाजप शिवसेना जिंकेल आणि अन्य 4 जागांवर आम्हालाच ॲडव्हान्टेज आहे, असे भाकीत त्यांनी ठामपणे वर्तवले. शहरी व ग्रामीण भागातही पंतप्रधान मोदींची सुप्त लाट आहे आणि निकालात ती तुम्हाला दिसेल, असंही ते म्हणाले. पाकिस्तान नेहमीच भारताला अणुबॉम्बची धमकी देतो, परंतु भारत आता त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडे असणारा अणुबॉम्ब आम्ही काही दिवाळीसाठी ठेवलेला नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. राजस्थानमधील बाडमेरमध्ये भाजपने एका प्रचारसभेचे आयोजन केले होते. त्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते. सत्ता जाऊ दे, मोदी तुम्हाला अंडा सेलमध्ये ठेवल्याशिवाय राहणार नाही. या देशाचा कायदा मोडला म्हणून आत बसवणार. मोदींनी नोटाबंदी करून काळा पैसा पांढरा करून दिला. त्यावेळी 70-30, 60-40 असा सौदा चालला होता. या पैशातून मताला 2000 भाव निघणार आहे. या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे बारामतीचे उमेदवार नवनाथ पडवळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. बुधवारी रात्रीपासून जेट एअरवेजने आपली सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेट अनिश्चित काळासाठी जमिनीवरच राहणार असल्याचे समजते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेटला बँकांनी 400 कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्याने जेट जमिनीवर आले आहे. तसेच जेटच्या सुमारे 20,000 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर आज जेट एअरवेजचे कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.